आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। आज पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही कित्येक दिवसापासून कित्येक महिन्यापासून वाट पाहिली, अखेर तो दिवस आज उजडला आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना पीक विमा भेटला नव्हता आणि ज्यांनी काय पीक विमा भरला होता, अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर सरकारने आता दिली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा पैसे वितरित व्हायला आता सुरुवात झाली आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज निधी जमा होत आहे, कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर सकाळपासूनच निधी वितरणाला आता सुरुवात झाली आहे। तुम्हाला माहीत असेल की पीक विमा गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकार त्यासोबत केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, आज अखेर शेतकऱ्यांची लॉटरी लागली असंच म्हणावं लागेल, कारण की गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा जो काय रखडला होता त्याचे दावे आता मंजूर करण्यामध्ये आले आहे आणि शेतकऱ्याला दिलासादायक बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, पीक विमा तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार, परंतु एक अडचण देखील निर्माण झाली आहे। आता सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन बघा काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये पीक विमा हेक्टरी मिळणार आहे, तर काही शेतकऱ्याला काही जिल्ह्यामध्ये 30,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार, तर काही जिल्ह्यामध्ये 40,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार, तर काही जिल्ह्यामध्ये 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होणार। तर बघा असं नेमकं कसं काय होणार? बघा काहीला 20,000, काहीला 30,000, काहीला 40 आणि काहीला 50। बघा तर या ठिकाणी ज्यांचे 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 या 3 वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही कोणत्या वर्षी पीक विमा भरला होता यावर सुद्धा तुमचा पीक विमा अवलंबून राहणार आहे। म्हणजे जर तुम्ही 2022 साली जर पीक विमा जर भरला असेल तर बघा लक्षामध्ये घ्या, तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये हेक्टरी लाभ मिळणार। त्यानंतर तुम्ही जर 2023मध्ये पीक विमा भरला असेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत हेक्टरी लाभ मिळणार। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। आणि हो शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही जर 2024 साली पीक विमा भरला असेल तर तुम्हाला 24 बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 24,000 रुपयांपासून या ठिकाणी 30 ते 50,000 रुपयापर्यंत ही रक्कम जाऊ शकते। आता लक्षामध्ये घ्या असं नेमकं कसं काय होणार? बघा या ठिकाणी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा तुम्हाला का मिळणार? जर तुम्ही 2024 वर्षी पीक विमा भरला असेल तर त्यामागे देखील एक कारण आहे। त्या वर्षी या ठिकाणी भरपूर पिकाचे नुकसान झालं होतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम वाढविण्यामध्ये आली आहे। आता सर्वात महत्त्वाचं आहे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे। बघा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अजिबात पीक विमा जमा केला जाणार नाही। बघा त्यामागे देखील एक कारण आहे, म्हणजे की जी काय DBT प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू आहे। बघा DBTच्या माध्यमातून हे वितरण केलं जाणार आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। तर DBTला मर्यादा असल्यामुळे आज फक्त 10 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार। बघा नंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप होणार। आता या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव निघत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं आहे कोणकोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून आणि कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती। आता फक्त लक्षपूर्वक व्हिडिओ बघा चला। बघा सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जारी करण्यामध्ये आला आहे। तर शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली आहे। बघा तुमच्या
जिल्ह्यांपैकी बघा एक जर जिल्हा निघत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्हाला माहीत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 39 जिल्हे आहे आणि त्याच 36 जिल्ह्यापैकी आज 10 जिल्ह्यामध्ये वाटप होणार, म्हणजे की 26 जिल्हे जवळपास अजून पण राहत आहे. तर बघा या 26 जिल्ह्यामध्ये वितरण कधी होणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल. तर सरकारच्या माध्यमातून त्याचे देखील उत्तर सांगण्यामध्ये आले की येणाऱ्या हप्त्यामध्ये पुढील बघा या 26 जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप करण्यामध्ये येणार. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि 10 जिल्ह्याचा नंबर आजसाठी लागला आहे. तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी आहे का? बघा तुम्ही नक्कीच तपासा. ज्यांचे 3 वर्षाचे 2022 वर्ष असेल, 2023 वर्ष असेल आणि 2024 वर्ष असेल, अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान काय जर झाले असेल तर बघा या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर काय पंचनामा झाला असेल तर तुम्हाला 100% पीक विमा सरकारच्या माध्यमातून आज वाटप करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. बघा यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की यादीनुसारच शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. हा पीक विमा गेल्या 3 वर्षांचा पीक विमा एकत्रित तुम्हाला वाटप केला जात आहे. बघा 2022 आणि 2023मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे भेटले नव्हते, पीक विमा आला नव्हता. तसेच 2024मध्ये पण झालेल्या नुकसानीचे पैसे देखील बाकी होते. त्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झाला आहे. 25% अग्रिम काही शेतकऱ्याला भेटला असेल, काही शेतकऱ्याला भेटला नसेल, परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. दुसरा टप्पा वाटप केला जात आहे आणि आज 10 जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागला आहे. आता या 10 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहेत. आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आज पीक विमा वाटप केला जात आहे. बघा तुम्हाला जर आतापर्यंत पीक विमा भेटला नसेल तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुम्हाला पीक विमा भेटू शकतो, कारण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारची आज बैठक पार पडली आणि त्याच बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आज सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली. आता लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो एक मुद्दा पहा. बघा या 50 पैकी कोणत्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होणार. बघा या ठिकाणी तालुका निहाय पीक विमा रक्कम जारी झाली आहे. 75% पीक विमा यादी वर्ष 2024 32 जिल्ह्यांच्या जारी झाले आहे. 2022मध्ये पिके झोपली होती तर 2025चा पीक विमासुद्धा तात्काळ वाटप करण्याचे आदेश सरकारच्या वतीने आता देण्यामध्ये आले आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी ही म्हणावं लागेल, कारण की आता निर्णय झाला आहे आणि शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील येऊ लागले. सकाळपासूनच शेतकरी बांधवांचे मेसेज देखील येऊ लागले की आमच्या खात्यामध्ये 40,000 जमा झाले, 30 झाले, 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा काही शेतकरी बांधवांना मिळू लागला. म्हणजे की बघा सरकारने खूप मोठा दिलासा आता शेतकऱ्याला दिला आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का याची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा पीक विम्याचा निधी आज या ठिकाणी जमा केला जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही, लक्षामध्ये ठेवा. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतल्यानुसार आता तुम्हाला काही कामे देखील सरकारने करायची सांगितली होती. ती कामे जर काय तुम्ही पूर्ण केली असेल तर तुम्हाला कसलीच या ठिकाणी अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल. सरकारने आता निर्णय घेतला आहे आणि शेतकऱ्याला दिलासादायक बातमी आजची ही येत आहे. बघा जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज या ठिकाणी
सांगण्यामध्ये येत आहे. निधी देखील तुम्हाला मिळत आहे. या पीक विमा योजनेमध्ये मागे बऱ्याच प्रकारे घोटाळे झाले होते. अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लाटल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जे खरोखर आणि गरजू शेतकरी बांधव असतील त्यांच्याच खात्यामध्ये मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे आता जमा केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने आता निर्णय जारी केला आणि शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली असं देखील आता म्हणावं लागेल. शेतकरी बांधवांनो, सरकारने आता निर्णय घेतला आहे. तर मग आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्यांच्या यादी बघा सरकारने जारी केली. या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आले. आता पहिला जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की परभणी जिल्हा. आता परभणी जिल्ह्यामधून तुम्ही जर शेतकरी असाल, तेथील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारने दिली. कारण की बघा परभणी जिल्ह्यामध्ये 4 लाख शेतकरी बांधवांना हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर आहे पुढील जिल्हा बीड जिल्हा. हो, बीड जिल्ह्यामध्ये 8 लाख शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार. बघा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले. खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा आता वाटप केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, यादी खूपच महत्त्वाची आहे. बघा यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. त्यासोबत याच व्यतिरिक्त बघा सरकारने सांगितलेले जिल्हे, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे जालना जिल्हा. बघा त्यानंतर अकोला जिल्हा, त्यानंतर हिंगोली जिल्हा, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर धाराशिव, बघा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, ज्याला की आपण औरंगाबाद देखील म्हणू शकतो. आता बघा शेवटचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अहिल्यानगर जिल्हा. बघा अहिल्यानगर जिल्हा म्हणल्यापेक्षा अहमदनगर जिल्हा देखील आपण म्हणूया. या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी पीक विमा वाटप केला जात आहे. बघा आता या ठिकाणी मागे भरपूर दिवसापासून या ठिकाणी सरकार असे म्हणत होते की या ठिकाणी या भागामध्ये पीक विमा मिळणार नाही, कारण की हा भाग पीक विम्यासाठी पात्र नाही. परंतु जेव्हा काय शेतकऱ्यांचे आंदोलन झाले, बघा त्या आंदोलनानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा सुद्धा समावेश या ठिकाणी करण्यामध्ये आला आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. फक्त आता 1 मिनिट व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता जर तुम्हाला पीक विमा नेमकं नाही आला तर मग काय करायचं आणि या ठिकाणी सरकारने कोणकोणती कामे करायची सांगितली हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. आणि बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकामध्ये पीक विमा वाटप होत आहे याची माहिती आपण अगदी या ठिकाणी काही सेकंदामध्ये आता जाणून घेणार. बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं, जे काय आपण जिल्ह्यांची यादी बघितली, बघा त्या यादीनुसार या ठिकाणी वाटप होणार. परंतु शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्ह्याची यादी सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर काय तुम्ही या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासोबत बघा कोणकोणत्या बँकामध्ये हा पीक विमा अगोदर जमा होऊ शकतो त्या बँकांची यादीसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली. आता लक्षपूर्वक बघा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बघा या ठिकाणी त्यानंतर IDFC बँक, त्यानंतर बघा IDBI बँक, त्यानंतर HDFC बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, बघा अशा खाजगी आणि सरकारी सोसायट्या बँकामध्ये सुद्धा हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सर्व बँकांमध्ये पीक विमा येणार, परंतु ज्या काय सरकारी बँक आहे अशा बँकामध्ये सर्वात लवकर पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.